नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मी रोहिणी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आज आहे ना, पहिले मी ना तुम्हाला घर दाखवून देते. मी बाकीचं पहिले आहे ना आवरून घेतलंय, किचनमधलं पण आवरून घेतलंय आणि फक्त फरशी पुसायची राहिली आणि कपडे भिजू घातले, कपडे धुवायचे राहिले. पण मला आहे ना आज कपाट आवरायचं होतं, त्याच्यामुळे मी पहिले तुम्हाला कपाट दाखवून देते. तर हे आमचं कपाट. तर ते कपाट बघूनच मला कसं तरी वाटतंय, कारण मला असं वाटतं का पहिलं आमचं घरात असेल की ते असं कपाट आहे असो. तर होतं काय ना की मी दर महिन्याला त्याला रचत वगैरे असते कपडे, पण मग ते होतं सगळे कपडे ना पडून येतात. मग तर हे ना आरूच्या पप्पांचं खातं आहे आणि हे दोन याचं आहे. तर हे आरूच्या पप्पांचं खातं आहे आणि हे इकडचं खातं माझं आहे. सो तर माझ्या याच्यात तर काय नाही, इकडे खाली साड्या वगैरे ठेवलेल्या, इकडे ड्रेस वगैरे आणि इकडे आरूच्या पप्पांचे असतात. वरती प्रेसचे कपडे असतात आणि खाली विना प्रेसचे आणि बाकी हँकी वगैरे. आणि इथे आरूचे आणि खाली आमचे डेली यूजचे कपडे असतात. आणि इथे जे आपले हातरुमाल वगैरे असतात जे आपल्याला लागतात ते ठेवलेले आहे. तर काल आहे ना मी स्मार्ट बाजारमध्ये गेले होते आणि तिथून आहे ना मी कपडे ऑर्गनाईज करण्यासाठी आणलं. 3चा सेट आहे हे. मला काहीतरी 229 रुपयाला पडलं हे आणि मस्त आहे. पण मस्त आहे, याच्यामध्ये छोटे मोठे सगळे कपडे ऑर्गनाइज होतं म्हणून मी काल सगळ्यात महत्त्वाचं हे आणलं. आणि मी आता याच्यात कपडे ठेवणार आहे, कारण किती ते रचून ठेवले ना की ते खालचं काढायला गेलं वरचं काढायला गेलं की ते सगळेच ढिगच अंगावर येतो अक्षरशः. त्याच्यामुळे ना मी हेच आणलं. आता बघू हे वापरून मला काय बेनिफिट वाटतोय. चला तर मग. आणि मागे बघा, हे आमचा कारागीर सुरू पण झालेला आहे. आणि नाही याचं जास्त करून काम असतं सगळ्या गोष्टींमध्ये. ते खालचे कपडे असताना त्याच्यामध्ये जाऊन ते कपडे काढतो उघडतो सगळे म्हणजे टाकले जातात. आणि कधी कधी कसं आपल्याला घाई गडबड असते त्यावेळेस पण कसं डायरेक्ट सगळेच ठेवायचे मध्ये, म्हणून मग त्याच्यासाठी ना मी हे आणलंय. तर आता ना पहिले मी याला ओपन करून बघते असं. आतमध्ये मी खोललं पण नाही त्याला अजून, तिथूनच घेतलं जस्ट. आणि काल थोडा उशीर झाला त्याच्यामुळे ते मिनी ब्लॉग मध्ये काही दाखवता पण नाही आलं, कारण 1 मिनिटाच्या आत सगळं हे दाखवायचं असतं. त्याच्यामुळे एवढं काही नाही करता येत त्याच्यात, म्हणून मी आताच दाखवते. मी पण आताच बघते. बघा, हे एक असं आहे, त्यातलं एक छोटं, त्याच्यामध्ये आपण नॅपकिन वगैरे अशा काही गोष्टी ठेवू शकतो. आणि हे दुसरं आहे जे आपण छोटे आपले कपडे असतात ते याच्यामध्ये ठेवू शकतो. आणि हे मोठे कपड्यांसाठी मस्त. तर आता ना सगळ्यात पहिले मी सगळं कपाट खाली करून घेते. कपाटातले जे पण सामान आहे तो सगळं खाली काढून ठेवते, जेणेकरून मला क्लिनिंग करताना ना काही प्रॉब्लेम नाही येणार. बर्थडे गिफ्ट मध्ये घेतलेला होता, ड्रेसचा कापड आहे. सो त्यांनी अजून काही टाकला नाही. ते म्हटले टाकू पण त्यांना अजून काही वेळच नाही भेटला टाकायला. ते पण टाकायचं बाकी आहे, ते पण टाकायचं आहे. तर आता आहे ना मी सगळं कपाट खाली करून घेतलंय आणि त्याला आहे ना एका ओल्या कपड्याने ना पुसून घेते सगळं व्यवस्थित का. ना कपाट मी व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे. आणि हे ना आता माझ्याजवळ हुक आहेत, तर मला ना ड्रेस वगैरे टांगण्यासाठी किंवा आपली पर्स वगैरे असते ते ठेवण्यासाठी ना मला हुक हवे होते. तर मी ना इकडे कपाटाच्या साईडला आहे ना हुक चिपकवून घेते फेवीच्या साह्याने. तर आता ना हुक वगैरे लावून झाले आणि पहिले ना म्हटलं प्रेस केलेले जे कपडे ते ठेवून देते. जर त्यांची प्रेस जर मोडली एकदाची तर त्यांना परत प्रेस करावं लागेल, म्हणून म्हटलं पहिले ना प्रेस केलेले कपडे ठेवून देते आणि मग बाकीचं ठेवते. तर आता ना सगळ्यात छोटी जी बास्केट होती ना 3 मधल्या, तर त्याच्यामध्ये ना मी सॉक्स वगैरे ठेवले, पॅन्ट आणि बनियन वगैरे ठेवले. नको रे, हा बघा काय करतोय, याचं वेगळं चालू इकडे. काय करतोय?
आणि जी मोठी 2 नंबरची बास्केट होती त्याच्यामध्ये मी जे आरुच्या पप्पांचे प्रेसचे कपडे बाकी आहेत ते ठेवलेले आहे. आणि ही मोठी बास्केटमध्ये अजून काही ठेवलं नाही आहे. आणि ही आरुची बास्केट होती अगोदरची, त्याच्यामध्ये आरुची व्यवस्थित असे पहिले पॅन्ट ठेवलेले आहेत, नंतर शर्ट, आणि इकडे टोपी वगैरे त्याचं काही एक्स्ट्रा असेल ते, आणि इकडे सॉक्स ठेवलेले 2 त्याचे वरती काढून ठेवलेले मी. आणि ही आमची डेली कपड्यांची आहे बास्केट, त्याच्यामध्ये माझा एक ड्रेस आहे आता सध्याला. आणि इकडे बेडशीट ठेवले मी 2. हो का, बरं 2 बेडशीट ठेवल्या आहे. तर आता यांना रचून घेते मी. आणि हे बाकीचं जे आहे ना तर ते साड्या वगैरे तर त्यांना मी डायरेक्ट ठेवायचं आहे. तर सगळ्यात पहिले ना यांचं जे कपाटाचं खातं आहे ते व्यवस्थित रचून देते. जी छोट्या कपड्यांची बास्केट आहे ती एका साईडने ठेवली आहे, जे प्रेस करण्याचे कपडे आहे त्याची बास्केट व्यवस्थित ठेवली एका साईडने, म्हणजे जेणेकरून जास्त असं घाई गडबड गचपच होणार नाही, व्यवस्थित वस्तू सापडेल, सुटसुटीत ठेवलेलं आहे. आणि ज्या इतर बास्केट आहे त्या पण मी आता ठेवून दिलेल्या आहे. आणि ही जी आहे ती आमची भाजीपाल्याची पिशवी, ती पण मी वरतीच ठेवणार आहे. तर आता कपाटात मी जास्त सामान ठेवणार नाही, जो लागतोय तोच ठेवणार आहे. इकडच्या कपाटाचं खाते ना आता व्यवस्थित मी रचून दिलेलं आहे. आता इकडे माझ्या कपाटात आहे ना मी ज्या साड्या आहे ना ते खालच्या साईडने ठेवते, कारण त्या आहे ना मी काही फंक्शन वगैरे असतं त्यावेळेसच घालते, म्हणून ते ना मी खालच्या साईडने ठेवते. आणि या पिशवीत आहे ना आरुचे सगळे नवे कपडे ठेवलेले आहेत, तर यांच्यासाठी पण मी बास्केट आणणार आहे नंतर, पण सध्याला मी एवढाच आणल्या. आणि आता जे पण आमचे काही एक्स्ट्राचे कपडे आहेत ते पण मी इथे व्यवस्थित रचून घेते, पडदे वगैरे असतील किंवा इतर कपडे असतील ते सगळे. फायनली सगळं कपाट व्यवस्थित रचून झालेलं आहे. खूप बरं वाटतं हे बघून. आणि पण आहे ना एवढा पसारा झालेला आहे, सो आता तो पण मी व्यवस्थित सगळं आवरून घेते. आता आहे ना जेवण वगैरे करून आहे ना मी आरूला झोपवून दिलं, कारण तो आहे ना खूप जास्त चिडचिड करत होता. आणि त्यानंतर आज फरशी पुसायची राहिली होती, त्याच्यामुळे मी आता फरशी पुसून घेते. नेहमी ना लवकर होऊन जातं, पण आज ते थोडं कपाटाचा पसारा काढला होता आवरायला, म्हणून हे थोडं फरशी वगैरे पुसायचं राहिलं होतं. फरशी वगैरे पुसून घेतली आणि आरू झोपलेला आहे, म्हटलं कपडे पण आवरून घेते. आणि कपडे तर मी अगोदरच भिजू घातले होते, त्याच्यामुळे पटपट आता कपडे आवरून घेते. आणि ऊन असल्यामुळे ना लवकर सुकतात पण कपडे, पण आता सध्या आहे ना असं आभाळाचं वातावरण होतं त्याच्यामुळे लवकर सुकत नाही कपडे, पण हवेने असे थोडे वाळतात. फायनली ना घरातलं सगळं आवरून झालेलं आहे. आणि एवढं बरं आहे का आरू झोपलेला आहे, नाही तर तो जर जागे असला ना तर काही कामं होत नाही, सारखं तो मागे मागे करत असतो. उठला माझं चिमू, सगळं आवरलं माझं, उठला तू आता. आता वाजले 5:15 आणि तेव्हाच उठला बरोबर आरू. शोनू झोप झाली, अरे वा. आणि हे सकाळी ना फेविक्विक आणलेलं होतं, आणि हे ना येता जाताना खूप जास्त लागतं, तर याला ना म्हटलं चिपकवून घेते फेविक्विकने चिपकवलं ना की निघत नाही ते, आणि ते कॉर्नर्स आहे ना लागत पण नाही आपल्याला एवढे, ते ना व्यवस्थित चिपकवून घेते, नाहीतर ना इतकं डेंजर लागतं ना ते पायाला येता जाताना, खूप भयंकर डायरेक्ट. आणि आरू पण सतत खेळत असतो इथे, त्याच्यामुळे त्याला पण डोक्याला वगैरे लागण्याची भीती असते. त्यात आहे ना पॅक करून घेते, तिकडच्या साईडने पण लावलंय तर इकडच्या साईडने पण लावून घेते म्हटलं. आता मी तुम्हाला दाखवते, मी काल गेले होते ना राजस्थानमध्ये, तर मी बेडशीट वगैरे कशा आहेत. तर ही ना 140ची 140ची सिंगल बेडची बेडशीट आहे, छान आहे, क्वालिटी वगैरे छान आहे, आवडली. आणि हे मला वाटतं काहीतरी 1 मिनिट त्याच्यावर बघते आहे, हां हे 40 रुपयाचे त्याचं पिलो कवर आहेत त्याच्यावर. ॲक्च्युली हे वेगळे घ्यावे लागतात पिलो कवर, तिथे मॅचिंग मला भेटलं नाही, पण मग हे थोडं मॅच होत होतं म्हणून मी हे आणलं. आणि हा स्कार्फ, मला जवळजवळ स्कार्फ आहे ना मी तुम्हाला सांगते, स्कार्फ जे माझ्याजवळ जो ब्लॅक स्कार्फ आहे तो मी लग्नाच्या वेळेस घेतलेला होता, आणि जवळजवळ त्याला आहे ना आता 3.5 ते 4 वर्ष झालेली, त्याला ना खूप म्हणजे दिवस झालेली होती, म्हणून मी ना हा एक स्कार्फ आणला, मला आवडला. हा काहीतरी 160चा आहे, हा
कॉटनचा आहे पूर्ण. आणि त्यानंतर आहे ना मस्त हे टॉप आणलं, मला ना खूप जास्त आवडलं. मस्त क्वालिटी पण खूप मस्त आहे कापडची. आणि याची प्राइस आहे 290 रुपये. मस्त आहे टॉप, खरंच मला खूप आवडला. आणि एक मी प्लाझो आणली, खूप जास्त आवडली. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.